नमस्कार सर्वांना. माझं नाव सिद्धार्थ रागिणी महेश गणाई. ताईने ओळखच करून दिली. वस्तीतली मुलं काय करू शकतात किंवा ब्रिजवरती राहणारी, रस्त्यावर राहणारी ही तरुण पिढी काय करू शकते? जास्तीत जास्त टवाळकी करू शकते किंवा पुढे जर जाऊन जरा जास्तच करायचं असेल तर अजून काहीतरी चुकीच्या गोष्टींमध्ये जाऊ शकते. पण काही लोक जे असतात, काही मंडळींना ना खूप सुंदर माणसं मिळतात. म्हणजे महाजन सर म्हणाले की मला माणूस बनायचं होतं म्हणून मी सामाजिक कार्यात होतो, किंवा माझ्यासारख्या विद्यार्थ्याला असं वाटतं की चला माणूस कसं बनतं हे बघायचं होतं म्हणून मी हा प्रवास सुरू केला. प्रवास 5 वर्ष आधी सुरू झालेला. 2017ला मैत्रकुल जीवन विकास केंद्र म्हणून एक छोटीशी जागा आम्ही सुरू केलेली. किशोरदादाबद्दल तर मी बोलेलच यामध्ये. ह्या ठिकाणी एक संकल्प घेतलेला. वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व विद्यार्थी एक संकल्प घेतो की वर्षभर त्या पद्धतीने आम्ही वागू. मग ते ड्रेस फॉर्म असेल, एखादी वस्तू वापरणं, स्वतःच्यामध्ये बदल करणं, ह्यापासून. त्यावेळेस मी एक संकल्प घेतलेला की मला माउंट एव्हरेस्ट शिखर चढायचं आहे. अनफॉर्च्युनेटली अभ्यास केला नव्हता. कसं असतं की शिखर चढायचं म्हणजे आपण सर्व खूप मस्त मजेने तरुण असल्यामुळे घेतो, झेलतो. पण माउंट एव्हरेस्टची फीस काय हे कळल्यावरती माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती म्हणजे 40 लाख. म्हणजे रस्त्यावरचा विद्यार्थी सोडा, एक मस्तपैकी आलिशान बंगल्यात राहणारा देखील विचार करणार नाही 40 लाख द्यायचे आणि तिथे मेला बेला काही आपल्याकडे लेनदेन नाही. माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं मुंबई आणि वस्तीतली टोन असेल, चालेल ना? चालेल ना? हां, म्हणजे बरं वाटतं आता. मोगली सफर सुरू केला एक झाड माणुसकीचं. यासाठी माणुसकी म्हणजे काय? म्हणजे वस्तीतल्या मुलांना लंटर फंटर यांना माहिती आहे की भाई अपना चलता है बस दुनिया हिलती रहती है. तर त्या पद्धतीने जगणारे आम्ही सर्व होतो. पण मोगली सफरमुळे किंवा माणुसकीचं एक झाड जे आहे, विद्यार्थी भारती म्हणून टीम आहे, ती मुलं मुली एकत्र येऊन जे भेदभाव होतात ह्या सर्व गोष्टींना नष्ट करून माणुसकी म्हणून जे जगायचं आहे त्यासाठी निघालो. मला पण काहीतरी करायचं आहे. किंवा माउंट एव्हरेस्ट बघितलं आहे यार. माउंट एव्हरेस्ट फक्त फोटोमध्ये बघून होत नाही, त्याच्यासाठी अचीव करावं लागेल. तर त्या पद्धतीची जर्नी जी आहे ती मला सुरू करायची होती. योगायोग भेटतोच आपल्याला, म्हणजे प्रत्येकाला संधी येते. ते नशीब देतं की स्वतःहून येतं माहीत नाही. पण कोविडच्या निमित्ताने मला एक ती मिळाली. कारण की कॉलेज लाईफमध्ये जगताना तुम्ही कॉलेज सोडून बाकी काहीच करू शकत नाही. पण कोविडमुळे मला एक संधी मिळाली की मी यात्रा सुरू करू शकतो. शेवटी प्रश्न पैशांचा येतो की एखादी यात्रा करायची, जर्नी करायची, तिथे पोचायचं डेस्टिनेशनपर्यंत, एवढंच नाही तर त्या डेस्टिनेशनसाठी एक एक गोष्ट फार महत्त्वाची होती. ती म्हणजे बॅग. म्हणजे सुरुवातीचा काळ होता की बॅग कशी भेटणार. माझ्याकडे बॅग नाही, वस्तू नाही, काहीच नाही. पायात साधी चप्पल, म्हणजे ही पण नॉर्मल चप्पल घालून मी माउंट एव्हरेस्ट किंवा हिमालयाला जाण्याचा विचार करत होतो. म्हणजे आजूबाजूचा विचार आहे की नाही, किंवा लोकांचे सल्ले बिल्लेपासून सर्व एक वेगळ्या जगात मी वावरत होतो आणि मोगली सफरला सुरू केली. लोकांकडनं मी मदत उभं करत गेलो. कारण की मैत्रकुल म्हणून ही एक सुरुवात होती की लोकांकडनं जे मला हवंय ते मागण्याची जी पद्धत होती ती मी लोकांकडनं केली. सर्व इथपर्यंत ओके होतं. पण ह्या आधी एक छोटी ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. तुम्ही सर्व ओके आहात का? नाही, इकडचाच एक वर्ग आहे जो खूप ॲक्टिव्हली हा ना बोलतो. इकडे झोपले आहेत का? झोपले आहेत का? नाही नाही, ओके. मी यस म्हणणार, तुम्हाला नो म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? नाश्ता केलाय की नाही? केलाय? काय खाल्लंय नाश्त्यात? इडली. वडा खाल्लाय कोणी? हां, तर मग मी यस म्हणणार आहे, तुम्ही नो म्हणायचं. पण मी ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने म्हणतो तिथून मला रिप्लाय येऊ द्यात, बस ही आशा. मी यस म्हणतो, तुम्ही नो म्हणायचं आहे. यस 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 यस. अरे यस बोला ना. हां, असंच असतं. म्हणजे एखाद्याचं ध्येय किंवा एखाद्याचं स्वप्न जेव्हा साकार करायचं असतं त्यावेळेस त्याला यस नो मधून पास व्हायचं होतं. मला देखील माझ्या आयुष्यात जर माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे किंवा हिमालयापर्यंत पोचायचं आहे तर मला आधी मला कन्व्हिन्स करायचं होतं यस मी जे करतोय ते बरोबर करतोय, ज्याच्यामध्ये मी चुकणार आहे त्याला मला नो म्हणायचं आहे. मला ह्यासाठी मला माझ्या पालकांना, माझ्या मित्रमंडळींना पटवायचं होतं की यस, की सिद्धार्थ तू करू शकतो, तू हिमालयापर्यंत पायी जाऊ शकतो, हा आत्मविश्वास मला द्यायचा होता. म्हणून हा यस नो मध्ये मला वेळ न घालवता मला पुढचा एक पाऊल जर कोणी दिला तर ते माझ्या मित्रमंडळींमुळे. सध्या तुम्ही जे काही पाऊल बघताय, म्हणजे पहिला दिवस माझा
आय थिंक सो तो होता फोटोचा. आणि दुसऱ्याच दिवशी माझी हालत झालेली की माझ्या पायातनं रक्त निघत होतं अक्षरशः, की इतकं की मी त्यावेळेसच समजून गेलो की मी जर्नी आता संपवणार, कारण की माझ्या बसची बात नाही. पण कुठेतरी मला यसमध्ये मला बिल्ड करायचं होतं, कारण की मी नोमध्ये कन्वर्ट होत होतो. मग यसमध्ये कन्वर्ट करता करता हा पूर्ण जो प्रवास सुरू झाला तो यसचा होता. मग तिथे पायांचे हाल असो किंवा माझे हाल, पण तिकडे एक मजा होती की मला लोक भेटत होती. लोक कशी, तर मी माझ्या ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या. झिरो बजेट जाणं काही सोपं नसतं, म्हणजे खाऊ नाही आहे हा प्रकार मला कळून आला. तर मी काय करू शकतो, कारण की मी रस्त्यावरती एकटा आहे, माझ्यासोबत कोण नाही, माझे साथीदार नाही आहेत जे माझ्यासोबत गेली एवढी वर्ष माझ्यासोबत राहत आहेत. तर मी ॲक्टिव्हिटी घ्यायला लागलो, ज्याच्यामध्ये मंदिर असेल, आजूबाजूचा परिसर असेल, तो मी स्वच्छ करायला लागलो, जेणेकरून लोकांमध्ये माझी स्वतःची तरी एक इमेज बिल्ड होते. पण लोकांना कळतं की नुसतं बाईकवरती राईड करून नाही जायचं आहे, तर आपल्याला काहीतरी स्वच्छ सुंदर देखील करायचं आहे. याकरता मी नो प्लास्टिक फूड बॅन केलं मी स्वतःला. पूर्ण जेवढा प्रवासाचा काळ असेल मी प्लास्टिक फूड घेणार नाही, जेणेकरून मला माझा पैसा टाकावाच लागला नाही. मला जे काही करायचं आहे, जे काही गोष्टी मागायच्या आहेत, मी लोकांकडनं मागायला लागलो. म्हणजे सहज असतं की एखाद्या गरीब वस्तीतल्या लोकांना देखील कोणाला ना कोणाला तरी मदत करायची असते. म्हणजे आपल्याही मनात असतं, यार मला त्याला मदत करायची आहे, पण मी कशी करू, माझ्याकडे तेवढा पैसा नाही. माझी मदत फक्त एवढीच होती की मला एक झाड लावणारी कोणतरी व्यक्ती हवी होती. माझी मदत एवढीच होती की मला एक कोणतरी निवारा देणारा पाहिजे होता. माझी मदत फक्त एवढीच होती की मला एका वेळचं कोणतरी अन्न देणारा पाहिजे होता. तर त्यानिमित्तानेच मी रस्त्यांवरती वन ट्री फॉर ह्युमॅनिटी म्हणून कॅम्पेनिंग सुरू केली. वन ट्री ह्युमॅनिटी ह्यासाठी की आज तुम्ही जो काही पैसा कमवताय, तुम्ही जो काही गोष्टी उभारताय, ते तुमच्या पुढच्या पिढीसाठी आहे. नेक्स्ट जनरेशन येणार, त्या सर्वांवरती काम करणार, त्या सर्व गोष्टींचा बेनिफिट्स जे आहेत ते त्यांना मिळणार. पण जर प्रकृतीच राहिली नाही तर नेक्स्ट जनरेशन राहणार का, राहील का? मग प्रकृती राहायला पाहिजे ह्यासाठी म्हणून एक तळमळीने मी निघालेलो की मला माझ्या प्रवासात नुसता प्रवास नाही करायचा, मला लोकांशी जोडायचं आहे, त्यांचे विचार घ्यायचे आहेत, माझा विचार जो आहे तो पसरवायचा. उन्हातानात जिथे मला वेळ मिळेल मी तिथे पोस्टर घेऊन कॅम्पेनिंग करायचो, जेणेकरून मला एक झाड लावणारा तरी व्यक्ती मिळेल. या कॅम्पेनिंगचा इतका मोठा इफेक्ट झाला की मला अशी लाखो लोक मिळाली. आणि ही फक्त एकट्या मोगलीची सफर नव्हती, तर ही अनेक लोकांची, अनेक मोगलींची सफर होती. आणि त्यामुळे ह्या कॅम्पेनिंगला सर्वात मोठी प्रतिसाद जे आहे ते मिळाला. बरीच मंडळी, म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढी दिसतात, कोण नेपाळचं आहे, कोण यूपीचं आहे, कोण एमपीचं आहे. इतकं छान सुंदर असं चालू असताना बऱ्याच गोष्टींमध्ये खटाटोप देखील असायची, म्हणजे कधीतरी राहायची सोय नाही व्हायची. पण एक होतं की यस, मी जे करतोय ते बरोबर आहे हे मला सांगत राहावं लागत होतं, कारण की मी झिरो बजेट ट्रॅव्हल करत होतो. यामध्ये ॲक्टिव्हिटी इतक्या मस्त झाल्या मला की मी प्रवास एक साईडला आणि ॲक्टिव्हिटी खूप सुंदर पद्धतीने. लोक मला 30-30, 35-35 किलोमीटर लांबून ओळखत होते की हा ये वो बंदा है जो आ रहा है, वो वहाँ से चलते हुए आ रहा है. म्हणजे मी लोकांना सकाळी जे चालताना दिसायचो ते संध्याकाळपर्यंत चालताना दिसायचो. तर त्यामुळे लोक मला स्वतःहून इन्व्हाइट करायचे त्यांच्या घरी की तू आमच्या घरी ये, आमच्या घरी राहा, जेणेकरून आम्ही तुझी सोय करू शकतो. एक अतिथी देवो भवाचा जो आपल्याकडे सुरू असलेला जो पूर्ण सांस्कृतिक असं म्हणू शकतो की बांधा जो आहे, जो कणा आहे, तो मी पाहिला ह्या पूर्ण प्रवासातून, तो पाहिला. आणि त्याच निमित्ताने मला लोकांशी जोडता आलं. मुळात प्रवास करताना आपण बऱ्याचदा प्रवासी काय करतो की हा मी एकटा आहे म्हणून सफर करतो, पण मी एकटा नव्हतो. माझ्यासोबत खूप सारी मंडळी चालत होती, माझ्यासोबत खूप सारी माझे नातेवाईक जे मी कधीच भेटलो नव्हतो, मी त्यांना भेटत होतो. तर त्याच निमित्ताने मी बऱ्याच शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये बोलू लागलो, बसू लागलो, चर्चा करू लागलो, जेणेकरून मला तिकडचं कल्चर, तिकडचे ट्रेंड्स कळू लागले. ही मुलं नॉर्मल नव्हती की ह्यांना माहीत नाही आहे काही गोष्टी, पण ह्या मुलांना माहीत नव्हतं की कशा पद्धतीने करायचं. तर ह्यापासूनच एक सुरुवात झाली की मोगली सफर म्हणून हा टप्पा जो आहे तो मी डे बाय डे स्वतःला ॲक्टिवेट करत गेलो. मुळात ह्या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला आपल्या नातेवाईकांची सर्वांची आठवण येते किंवा एक फोन कॉल जातो. ह्या पूर्ण प्रवासात मी माझा कॉलच बंद करून टाकलेलं की मी कोणाला कॉल नाही करणार, ह्यासाठी की मला त्यांची आठवण येणार, मी त्यांच्यासाठी हुरहुर, ते माझी काळजी घेणार. त्यापेक्षा मी आहे फिट आहे हे सांगणारी लोक, ही सांगणारी मंडळी, माझे नातेवाईक भेटले. दुसरं एक असतं की प्रवासामध्ये लोकांशी बोलल्यामुळे तुमचा खर्च पूर्णपणे कमी होतो. का? कारण की आपण प्रवास करताना पहिला आपण विचार करतो आहाराचा, म्हणजे खायचं काय, प्यायचं काय, राहायचं काय. माझा प्रश्न इथेच सुटला की मी खाणं सर्वात चांगलं खात होतो, कारण की मी गावागावातून फिरत होतो.
मी शहरातला एकही रूट वापरला नाही, कारण की मला हायवेला माहिती आहे की मी एकटाच पडणार आहे तिकडे. त्यापेक्षा मी गावाखेड्यातून जाईन, तिकडच्या माणसांना भेटेल, त्यांच्यासोबत राहील. मोस्टली इकडे जेवढे वक्ते आले ते खानदेश किंवा त्या साईडचे होते. खानदेशात इतकं प्रचंड प्रेम मिळतं ना तुम्हाला, की तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही तिकडची लोक इतकी देखील उदार असू शकतील. म्हणजे प्रचंड उन्हातानात काम करणारे, राबणारी ती सर्व मंडळी. म्हणजे तिकडचं ऊन मुंबईच्या खूप पट्टीने होतं. पावसाळ्याचा महिना होता, पण तिकडे पाऊस जर कसा पडत असेल तर मग आपण सॅनिटायझर वापरला असं फुसफुस करतो ना, त्या पद्धतीचा पाऊस होता. पण तरी देखील तिकडचा शेतकरी तिथे राबत होता, तो कष्ट करत होता आणि तो स्वागत करत होता. तर ह्याचा मला सर्वात जास्त आनंद होता की लोक माझं स्वागत करतायत. लोकांना एक वेगळी मजा येते की अरे यार ये कोई तो बंदा है जो असल काम कर रहा है. या पूर्ण ह्याच्यामध्ये आपण 28 झाडं लावली. आकडा कमी आहे ह्या पूर्ण प्रवासाच्या दृष्टीने, पण तो फार महत्त्वाचा होता. कारण की आज ही 28 झाडं ह्या जगामध्ये अस्तित्वात आहे हे सांगण्यात मला खूप आनंद वाटतो. कारण की ह्या पूर्ण प्रवासातून लागत गेले. नुसतं मला प्रवास नाही करायचा, तर लोकांशी भेटायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे, लोकांची ऊर्जा माझ्यात घ्यायची होती. म्हणून सुरू असलेला हा प्रवास एक झाड माणुसकीचं. मुळात अन्न कसं कसं असतं, म्हणजे प्रत्येक राज्यातलं हे फूड आहे जे आपल्या समोर आहे की नॉर्मल अन्न नाही खात होतो. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावरती मी सोडायुक्त अन्न खाणार, म्हणजे माझ्या आहारासाठी, माझ्या पूर्ण शारीरिकदृष्ट्या हे काहीच चांगलं नव्हतं. लोकांनी मला त्यांच्या घरी राहून एक चांगलं आणि सात्विक आहार जे म्हणतो आपण, म्हणजे इकडचं ताक घ्या किंवा दही घ्या आणि गावाखेड्यातली ताक दही घ्या, ह्याच्यात जो फरक आहे तो मी बघितला. त्या अन्नामधला फरक जो आहे तो बघितला आणि तेव्हा कळलं की नाही, जे आपण करतो, आपण ज्या गोष्टीला यस म्हणालोय तो झिरो बजेट खूप सक्सेसिव्ह होता. मला कोणत्याच पैशाचं टेन्शन नव्हतं. मी जिथे जायचो तिथे कुक करत होतो, आम्ही लोकांसोबत बसत होतो. म्हणजे एक सांगायला छान वाटतं की कामगार वर्ग माझ्यासोबत बसायचा, शेतातला माणूस स्वतः घरी आमंत्रित करायचा. ह्यामुळे माझा जो काही पैसा आहे, मला पैसा हा विचार सोडून माझी यात्रा करायला जो काही मला स्पेस मिळाला तो ह्या सर्व मंडळींमुळे. माझी राहण्याची सोय इथे सांगायलाही आवडेल की देशात असो किंवा देशाच्या बाहेर देखील जातपात चालते, धर्माचे बऱ्याच गोष्टी आहेत. ह्यामुळे मी मार देखील खाल्लाय. असं नाही की तुम्ही म्हणाल की ट्रॅव्हल करणं इतकं सोपं आहे झिरो बजेटमध्ये. छोट्या मोठ्या गोष्टींमुळे लोकांनी माझ्यावरती हात उचलणं, पण तीच मंडळी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येऊन सॉरी देखील बोलणं, ही माझी अचिव्हमेंट होती ह्या जर्नीतली. एकदा गेलो जनरली राहायला, म्हणजे एका दादांनी मला बोलून घेतलं. कोणत्या समाजाचे किंवा कोणत्या धर्माचे ते सांगणार नाही, पण त्यांची बायको जशी आली तसे ते चूप झाले आणि ते म्हणाले तू आमच्या घरी राहू शकत नाही. नेपाळमधली घटना आहे माझी. आणि त्यांनी म्हणाले की तू आता घराच्या बाहेर जा. कुडकुडणारी थंडी मुंबईमध्ये अजिबात नाही आहे. 9 डिग्री 6 डिग्री सेल्सिअसमध्ये मला कोणतरी म्हणतंय बाहेर जा. त्यांना विनंती केल्यानंतर हा जो खालचा शेवटचा ब्लॅकमध्ये जो फोटो दिसतोय तो मी एका तबेल्यामध्ये झोपलोय. माझा टेंट लावून मी एका तबेल्यामध्ये होतो, ह्यासाठी की मला कुठेतरी राहायचं, मला आज कोणाकडे तरी जगायचं आहे ह्यासाठी. पण उद्याच्या दिवशी मला मिळणारी मंडळी खूप वेगळी होती, कारण की नेक्स्ट डे माझं पूर्ण जे काही अरेंजमेंट होतं ते त्यांनी केलेलं. म्हणजे मी नॉर्मल एवढंच नाही जगलो, तर मग बाजूला बघणारा तो लाईटवाला जो फोटो आहे, एका दादाने तर आपल्याला एक हॉटेलच देऊन टाकलं की बाबा तू इथे राहा, तू जे करतोय ते सही करतोय ह्यासाठी. म्हणून त्या लोकांनी आपली पूर्ण जी ताकद आहे ती माझ्या मागे लावणारी देखील मंडळी जी आहे ती या पूर्ण प्रवासात मला भेटली. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राष्ट्र आहे आणि इथूनच सुरू केलेला हा प्रवास हिमालयपर्यंत जाऊन पोचणार होता. मला माहीत नाही, फक्त महाराष्ट्रात चालणं किंवा चलणं हेच शब्द मी शिकत होतो. निंके हा शब्द वापरला जातो, हिडदे हा शब्द वापरला जातो, हे मला खूप अपिलिंग होतं, कारण की लोक मला स्वतःहून बोलवत होती, ह्या शब्दांची जाण करत होती. बऱ्याच ठिकाणी प्रवासात एकटा होतो, खूप कंटाळ देखील यायचा. पण अशा सर्व ॲक्टिव्हिटीजमुळे, अशा सर्व जगण्याच्या एक वेगवेगळ्या पद्धतीमुळे मला इझी जात होतं हा पूर्ण प्रवास करणं. आणि शेवटी हा गोल्डन माउंटन दिसायला इथून असं आहे, तर मी विचार करा समोरून बघत होतो माझी काय झाली. हा माउंटन साधा किंवा असं नाही, जगातला 10वा मोठा शिखर, ज्याच्या बेस कॅम्पपर्यंत मी पोचलेलो. साधारणतः 4000 मीटरच्या वरती, सी लेवलच्या वरती मी होतो आणि तिथे मी श्वास घेत होतो, एकट्यात होतो तिकडे. पण तिकडे देखील नेपाळमधली ती सर्व मंडळी जी मला भेटलेली, म्हणजे सोन्यापेक्षा पिवळं जे मुवमेंट असतं ते मी बघत होतो ह्या ठिकाणी. आणि त्याचा मला आनंद होत होता की मी माउंट एव्हरेस्ट नाही चढलो,
पण मी माउंट एव्हरेस्ट लेवलची जी जर्नी आहे ती मी करू शकलो. आणि आपल्यापैकी प्रत्येकजण ही जर्नी करू शकतो, अशा पद्धतीने जगू शकतो हे सांगणारे हे एक उदाहरण, जिवंत उदाहरण होतं. आणि अशा पद्धतीचे तिकडचे दिवस म्हणजे तुम्ही साधं नेपाळ पोखरापासून ते अन्नपूर्णा जावंच तोपर्यंत साधारण ते 1 लाखाचा खर्च असतो. आणि हा पूर्ण जो काही तुम्ही आत्तापर्यंतचा प्रवास जो पाहिला हा फक्त आणि फक्त 5,000 रुपयांच्या आत झालेला प्रवास आहे. आणि तो करायला जो एक धाडस यश जो आहे, जो अशा पद्धतीने मंडळींमुळे मिळतो, तर ती तुमच्यासारख्यांची साथ असते, जी आम्हा विद्यार्थ्यांना, जी फक्त आम्हाला वस्तीतला किंवा रस्त्यावरचा न समजून आम्हाला आमच्यातलं टॅलेंट दाखवण्याची जी संधी देते, ती अशी मंडळी असतात. म्हणजे मैथिली ताईचं मला खूप खूप धन्यवाद म्हणावं की तिने हा कार्यक्रममध्ये बोलवणं, पण ह्या आधी तिची खूप मोठी कसरत होती. साधारणतः दुसरा दिवस होता आणि त्याच्या सेकंड डेलाच तिने मला एक मदत पाठवली. मी ओळखत नव्हतो कोण आहे काय, पण लोकांपर्यंत मी पोचलेलो आणि त्यामुळे मला मिळालेली मदत म्हणजे खूप सुंदर ताई मला मिळाली त्या निमित्ताने. आणि त्याचा मला अभिमान आहे की मी आज ती माणसं जपून ठेवलेत. मला तो पैसा नको हवा होता, मला ती असं म्हणू ना की तो जो लॅविशपणा आहे की बॅनर पोस्टर लागतील, तुम्ही न्यूजपेपरमध्ये याल, झळकणार नाही. मला आज देखील UP MP नेपाळमधनं लोकांचे फोन येतात, अरे तू पुन्हा ये, तू आल्यावर जरा मजा येते. ही जी मजा घ्यायची आहे, हा जो माणूसपणा, हा जो माणुसकीचा जो ध्येय आहे तो घ्यायचा. कारण की पैसा सोडल्यानंतरच आपण माणूस बनू शकतो, हा जो उद्देश होता तो मला ह्या जर्नीतून कळाला. आज गरज नाही लागत की मी कुठे फिरताना माझा खिसा भरलेला असला पाहिजे. मला माहिती आहे माझी माणसं तिथे आहेत, मी एक फोन करतो की येऊ का बाबा मी. कारण की आपण विचारलं गेलं पाहिजे. ह्या जर्नीतून जर काय होत असेल तर ती एक सर्वात मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे मी नम्र बनतो. पैसा आल्यानंतर माझ्याकडे एक वेगळा जोश असेल किंवा माझी एक वेगळी ताकद असेल. आपण एक हायटेक फोन वापरा किंवा ह्या सर्व गोष्टी वापरा, त्यामध्ये जो फरक आहे आणि एक नॉर्मल ह्युमन बिंग म्हणून जेव्हा जगतो ना, म्हणजे दादांनी जसं सांगितलं प्राणी आणि माणूस मधला जो फरक आहे तो मी ह्या वयामध्येच ओळखू शकलो. ह्यासाठी खूप भारी वाटतं. आणि आज रस्त्यावरती राहणारा म्हणजे अंधेरी फ्लायओव्हर खाली राहणारा विद्यार्थी आज मास्टर्स करतो. ह्या सर्व गोष्टीची जी ताकद जी आहे ती देणारा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे किशोर दादा. हे काही फोटो म्हणजे ही जर्नी एका व्यक्तीची नव्हती. मी महाराष्ट्रातनं निघालेलो आणि महाराष्ट्रामध्ये खूप सारे हुतात्मे आहेत आपले, 108 हुतात्मे. तगडे राजे आपल्याकडे गेले आहेत. आपण पूर्ण राष्ट्राला एकदम ताकद देण्याचं जे काही काम केलंय तर ते काम आपण इथून केलेलं. तर त्यामुळे मला वाटलं की मी मोगली सफर म्हणून नाही, मी त्या हुतात्म्यांचं पोस्टर घेऊन गेलो पाहिजे, त्या राजेंचं, त्या सर्व शौरवीर चळवळीतल्या व्यक्तींचे फोटो घेऊन गेलो पाहिजे. तर ह्या निमित्ताने मी तिकडे जाऊन यांना एक मानवंदन जो आहे तो दिला गेला पाहिजे. कारण की माझी ताकद जी काय असतील तर ही सारी मंडळी होती. पुढे एक छोटासा व्हिडिओ आहे, तो बघाल तर आवडेल. गणित किंवा इंग्लिश या 2 विषयामध्ये नापास झालं म्हणून आयुष्य कधी संपत नाही. आपण भाषा शिकायला वेळ देतो, खरं तर ज्ञान शिकलं पाहिजे. ज्याला ज्ञान आलं तो अनेक भाषा शिकू शकतो. मी किशोर पवित्रा भगवान जगताप. आवाज. गेली 36 वर्ष बागशाळा आणि शिक्षणाच्या प्रवाहातून जी मुलं सुटलेली आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम करतोय. मी मैत्रीकुलचा फाउंडर आहे. वेगवेगळ्या भागात बागशाळेचं काम करताना किशोर जगताप यांचा अशा काही मुलांशी संपर्क आला की त्यातील एक 3रीमध्ये चेन स्मोकर होता. एकाने 4 वेळा सुसाईड अटेम्प्ट केली होती. चोरी, पाकिटमारी करणारे, पुढील शिक्षण परवडत नाही म्हणून लग्न ठरणाऱ्या मुली, वडिलांचा शोध घेत ब्रिज खाली राहणारा मुलगा, अशी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर झालेली मुलं मैत्रकुलमध्ये एकत्र आली. त्यांच्यामधील गैरसमज, द्वेष दूर करण्यासाठी मैत्रकुलमध्ये एक जागा आहे. साथ, मोकळेपणाने आपल्या मनातील गैरसमज बोलून परत एकमेकांना साथ देण्यासाठी ही मुलं सज्ज होतात. तरीही कधी कधी या मुलांना मैत्रकुलमधील ICU रूमची गरज भासते. इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग युनिट ICU, जिथे किशोर जगताप मुलांशी त्यांचे कन्फेशन, डिप्रेशन ऐकून घेऊन त्यांना पुन्हा लढण्यासाठी सज्ज करतात. जे वॉकरवर चालणारा एक व्यक्ती माझ्या आयुष्यात येऊन जर एवढं काही बदल करू शकतो तर आपल्यासारखी किशोर पवित्रा भगवान यांनाही व्हीलचेअर यात्रा घेऊन एक शिक्षणाची वारी कल्याण ते कुलाबा अशी सुरू करत आहे. शिक्षण वंचित, शिक्षण बाह्य, मुला मुलींच्या शिक्षणासाठी जे मैत्रकुल
गेले 5 वर्ष आपण कल्याणमध्ये चालवतोय. आज बघता बघता त्याच्या 4 शाखा आहेत. एकही जागा जरी स्वतःची नसली तरी या 5 वर्षामध्ये आपण अनेक मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात केवळ आणलं नाही तर त्यांना पदवीपर्यंत नेलं, त्यांना उच्च शिक्षण दिलं. आपली काही मुलं एमटेक करतायत, काही मुलं पीएचडी करतायत, काही मुलं MSW करतायत, काही मुलं लॉ करतायत. अशा शिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये आपण मुला मुलींना आणलेत. गेली 40 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि मैत्रकुलचं 5 वर्षाचं काम आहे, परंतु स्वतःची जागा नाहीये. स्वतःची जागा आज विकत घ्यायची आहे. सरकारकडून आपल्याला काही मदत मिळत नाहीये. त्यासाठी 1 कोटी मला हवे आहेत आणि हे 1 कोटी आपल्या 5,000 मित्र परिवाराकडून प्रत्येकी 2,000 रुपये वन टाइम जर त्यांनी मला दिले तर 1 कोटी निश्चितपणे उभे राहील आणि त्यातून जागा उभी राहील. त्याच्यातून आपली इमारत कुठल्याला उभी करता येईल आणि मग स्वतःची हक्काची प्रयोगशाळा, स्वतःची हक्काची शाळा, टॉय लायब्ररी आणि बरंच काही करता येईल. तर मी येतोय आपल्या दारात. आपण आपल्या मित्र परिवाराने मिळून, आपल्या सोसायटीने मिळून अशा पद्धतीने आहे की मैत्रकुल म्हणून जर मी एक व्यक्ती निघतोय तिकडनं आणि अशा पद्धतीचा प्रवास किंवा अशी माणुसकीची जाण घेऊन निघतोय तर हा एक विकलांग हँडिकॅप व्यक्ती आज कल्याणपासून ते कुलाब्यापर्यंत एका व्हीलचेअरवर चाललाय, ती आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर माझ्यासाठी हा एक व्यक्ती फार मोलाचा आहे, कारण की ज्याने माझ्यासारख्याचं स्वप्न बदललंय, माझ्यासारख्याला आज ह्या मंचावरती उभं करण्याची जर ताकद दिली आहे तर तो किशोर दादा आहे. नाही तर मी देखील एक टवाळकी करणारा, रिक्षा चालवणारा असतो. तर अशा व्यक्तींना तुमच्याकडनं एक मदत व्हावी, सपोर्ट व्हावं ह्याकरता होतं. बाकी इकडे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई दादांचं.